भारताने सिंधू करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची चिंता वाढली आहे। पण भारताला उत्तर तर द्यावंच लागेल, म्हणून पाकिस्तानने शिमला करार रद्द केला। पण इथेच पाकिस्तानने स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलाय। पाकिस्तानच्या हिताचा शिमला करार रद्द करून शहबाज शरीफ यांनी मोठी घोडचूक केली आहे। हा शिमला करार नेमका काय आहे आणि तो रद्द करण्याचा पाकिस्तानला कसा फटका बसेल, पाहुयात या रिपोर्टमधून। भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तान सरकारची झोप उडाली आहे। सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर पाक सरकारने तातडीची बैठक बोलावली। पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्कर प्रमुख आसिम मुनीर आणि उच्च लष्करी अधिकारी बैठकीत हजर होते। भारताच्या कारवाईला उत्तर म्हणून पाक सरकारने मोठे निर्णय घेतले। पाकिस्तानने वाघा सीमा तात्काळ प्रभावाने बंद केली। सगळ्या भारतीयांचे व्हिसा रद्द केले। यातनं फक्त शीख यात्रेकरूंना सूट देण्यात आली आहे। उर्वरित भारतीयांना 48 तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले। भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सल्लागारांना पाक सोडण्याचे आदेश आहेत। पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या 30 पर्यंत कमी करण्यात आली। भारतीय विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचं हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्यात आलं। पाकिस्तानने भारतासोबतचे सगळे व्यापार स्थगित केले आहेत। भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीनं पाकिस्तानी हवाई दलानं कालची रात्र भीतीत घालवली आहे। कराची एअरबेसवरनं 18 लढाऊ विमानं भारताच्या सीमेवरील तळांवर पाठवण्यात आली। दुसरीकडे कराचीच्या किनारपट्टीवर क्षेपणास्त्रांची चाचणीही केली जाते। भारतानं सिंधू पाणी कराराला स्थगिती दिल्यानंतर पाक सरकार युद्धासाठी सज्ज होत आहे। पाकनं भारताचा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय नाकारलाय। हा करार जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालेला करार होता, त्यामुळे तो एकतर्फी स्थगित करता येणार नाही असा पाकचा दावा आहे। भारतानं पाणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास युद्ध मानलं जाईल आणि प्रत्युत्तरादाखल पाकिस्ताननं शिमला करार देखील रद्द केला। पाकिस्ताननं जो शिमला करार रद्द केलाय तो करार आहे तरी काय, बघूया। 2 जुलै 1972 रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला। 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला। पाकिस्तानचे 90,000हून अधिक सैनिक भारतानं कैद केले होते। या ऐतिहासिक करारावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकचे पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो यांची स्वाक्षरी होती। करारानुसार दोन्ही देश परस्पर विवाद शांततेने सोडवतील आणि युद्ध किंवा बळाचा वापर टाळतील। कोणत्याही त्रयस्थ पक्षाकडनं मध्यस्थी होणार नाही। युद्धादरम्यान ताब्यात घेतलेलं क्षेत्र परत केलं जाईल आणि भारत पाकिस्तानी युद्ध कैद्यांची सुटका करेल असं ठरलं होतं। मात्र युद्धात पराभव स्वीकारल्यानंतर शर्मेनं शिमला करारावर स्वाक्षरी करणारा पाकिस्तान हाच करार मोडून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धामध्ये पाकिस्तानचा तुकडा पाडण्यामध्ये भारत यशस्वी झालं होतं आणि त्यातूनच बांगलादेशची निर्मिती झाली होती। आणि या युद्धामध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 93,000 पाकिस्तानच्या सैनिकांना जनरल नियाझी यांच्या नेतृत्वाखाली भारतासमोर शरणागती पत्करावी लागली होती आणि त्या अनुषंगानं संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची नाचक्की झाली होती। याच युद्धानंतर त्यावेळेस शिमला करार झाला होता आणि या शिमला कराराच्या वेगवेगळ्या प्रोव्हिजन्सच्या अनुसार एक महत्त्वाची बाब म्हणजे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही वादाचे मुद्दे असतील ते द्विपक्षीय चर्चेमधून सामोपचारानं सोडवण्यात यावेत, अशा प्रकारचे त्यामध्ये एक प्रोव्हिजन होतं। दरम्यान युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तान विरोधात भारतानेही शड्डू ठोकलाय। भारतीय सागरी सीमेवर INS सूरत युद्धनौका सज्ज झाली आहे। शक्तिशाली क्षेपणास्त्रांची चाचणी केली जाते। आता पाकिस्तानची फक्त एक चूक त्यांना धुळीस मिळवण्यासाठी पुरेशी आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।